कोल्हापुरातील 3 पिढ्यांवर उपचार करणारे स्त्रीरोग वंध्यत्व प्रसूती तज्ज्ञ डॉ. सतीश पत्की यांचा 18 जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवसास हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक पत्रकार अनिल पाटील, दर्पण न्यूज माध्यम समूह. घाट आहे पण उपयोगाचा नाही. चिखलातून महिलांची जीवघेणी कसरत. चांदेकरवाडीत नव्या घाटाची मागणी तीव्र. राधानगरी तालुक्यातील चांदेकरवाडीतील दूधगंगा नदीकाठ नव्याने घाट बांधण्यात यावा अशी जोरदार मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. तब्बल 20 ते 22 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला घाट आज जीर्णावस्थेत पोहोचला असून त्याची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. विशेष म्हणजे हा घाट नदीपात्रापासून सुमारे 100 फूट अंतरावर असल्याने नागरिकांच्या उपयोगाचा राहिलेला नाही. घाटाकडे जाणारा रस्ता अत्यंत अरुंद असून पावसाळ्यात या मार्गावर मोठ्या प्रमाणात चिखल साचत असल्याने नागरिकांना वाट काढता जावं लागतं. नदीला आलेल्या पुरामुळे घाट परिसरात गाळ साचला असून सध्या पाणीही घाटापासून खालच्या बाजूला गेलं आहे. त्यामुळे घाट आणि पाण्यादरम्यान मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण झाला आहे. याचा सर्वाधिक फटका महिलांना बसत असून कपडे धुण्यासाठी अथवा पाणी भरण्यासाठी त्यांना चिखलातून जीव मुठीत धरून पाण्यापर्यंत जावं लागत आहे. अनेकदा घसरून अपघात होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. ग्रामस्थांच्या दैनंदिन अडचणींकडे संबंधित विभागाने मात्र डोळेझाक केल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नव्या घाटाची मागणी होत असतानाही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे चांदेकरवाडीतील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून तातडीने सुरक्षित भक्कम आणि नदीलगत नवीन घाट उभारण्यात यावा, अन्यथा ग्रामस्थांना तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा नागरिकांनी दिला आहे. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.